नवी मुंबईतील नेरूळ येथे असणाऱ्या DPS स्कूलच्या शेजारी असणारा जो तलाव आहे तो फ्लेमिंगोच्या अधिवासासाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। मी सध्या याच DPS तलावाच्या जवळ आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगोंचा अधिवास जो आहे तो या तलावात आपल्याला पाहायला मिळतोय। दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे परदेशी पाहुणे जे आहेत ते या तलावात येत असतात। त्यांच्या आवडीचं खाद्य जे आहे ते या तलावात त्यांना भेटत असल्याने तब्बल 8 महिने त्यांचा अधिवास जो आहे तो या संपूर्ण DPS तलावात आपल्याला पाहायला मिळतो। हा तलाव वाचवण्यासाठी येथील पर्यावरणप्रेमी असतील किंवा वनमंत्री गणेश नाईक यांनी अनेक आंदोलनं केली होती। सिडकोच्या अधिकाऱ्यांना धारेवर देखील धरलं होतं आणि त्याचमुळे कुठेतरी आता वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की DPS तलाव आतापासून फ्लेमिंगोच्या अधिवासासाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे आणि त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणावरती आनंद जो आहे या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। हा तलाव बुजवून कुठेतरी जे खाजगी व्यावसायिक आहेत त्यांना देण्याचा घाट जो आहे तो सिडकोचा होता आणि मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे कुठेतरी सिडकोचा जो हा आगळा वेगळा घाट होता याला कुठेतरी चपराक भेटल्याचं पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येते आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत जे आहे ते सर्व पर्यावरणप्रेमी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। सिद्धेश म्हात्रे, साम TV, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।